तर BMC JEEच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या लेक्चर सिरीजमध्ये आपण ऑलरेडी 4 लेक्चर कंप्लीट केलेली आहेत आणि या 5व्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत RLC सिरीज सर्किट आणि सिरीज रेझोनन्स. जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि आपण चालू करूया लेक्चर 5. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे इंडिव्हिज्युअली AC सोर्स सप्लाय केल्यानंतर कसे बिहेव करतात हे आपण बघितलं होतं, ज्याच्यामध्ये आपण डायग्राम, फेजर आणि पॉवर फॅक्टर कसे फाइंड आउट करतात हे सुद्धा पाहिलं होतं. तर आता आपण रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर याचं तिघांचंही कॉम्बिनेशन एक एक करून पाहूया. तर सुरुवातीला आपण RL सिरीज सर्किट बघूया, ज्याच्यामध्ये रेजिस्टर आणि इंडक्टर सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. आपण इथे पाहूच शकतो. रेजिस्टरमध्ये करंट आणि व्होल्टेज दोन्ही सेम फेजमध्ये आहेत आणि इंडक्टरच्या केसमध्ये दोन्हीही 90 डिग्री आउट ऑफ फेज आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की करंट 90 डिग्रीने लॅग करतोय व्होल्टेजपेक्षा. इथे आपण एक ट्रायंगल काढलेला आहे ज्याच्यामध्ये VR, VL आणि टोटल व्होल्टेज V आपण इथे ड्रॉ केलेला आहे. तर ह्याच्यावरून आपण सांगू शकतो की अप्लाइड व्होल्टेज V आहे तो रेजिस्टर व्होल्टेज ड्रॉप आणि इंडक्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप याचा आपण फेजर ॲडिशन म्हणू शकतो. फेजर ॲडिशन आहे, डायरेक्टली अल्जेब्रिक ॲडिशन याच्यामध्ये आपण करू शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये फेज खूप महत्त्वाचे असतात. आता आपण ह्याच्यावरून इम्पिडन्स सुद्धा लिहून घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये Z इज इक्वल टू R प्लस जे XL. XL घेतलाय कारण हा आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, ज्याला आपण मॅग्नेट्यूडच्या टर्म्समध्ये असे लिहू शकतो R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. तर आता या दोन्ही व्होल्टेज आणि इम्पिडन्सवरून आपण करंट फाइंड आउट करूया. I इज इक्वल टू V अपॉन Z. V म्हणजे अप्लाइड व्होल्टेज V आणि Z ची व्हॅल्यू आहे ती R स्क्वेअर प्लस XL ची व्हॅल्यू स्क्वेअरच्या टर्म्समध्ये. XL ची व्हॅल्यू काय असते? XL इज इक्वल टू ओमेगा L आणि ओमेगा असते आपली अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा म्हणजे 2πf. तर आता इथे आपण ट्रायंगलमध्ये फाय डिनोट केलेला आहे. तर इथे फाय कसा काढायचा ते फाइंड आउट करून घेऊया आधी. tan phi विच इज इक्वल टू VL अपॉन VR. VL म्हणजे करंट मल्टिप्लाय बाय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स डिवायडेड बाय करंट मल्टिप्लाय बाय रेजिस्टन्स. इथे करंट आपण कॅन्सल आउट करू शकतो, म्हणजे उरला आपल्याकडे XL अपॉन R आणि XLला आपण ओमेगा L अपॉन R असं सुद्धा लिहू शकतो. त्यामध्ये फायची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळेल फाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ ओमेगा L अपॉन R. आणि या फायच्या व्हॅल्यूवरून आपण पॉवर फॅक्टर काढू शकतो. पॉवर फॅक्टर कसा काढतात? तर कॉस फाय वरून आपण काढू शकतो पॉवर फॅक्टर. तसंच कॉस फायचा फॉर्म्युला काय होता? R अपॉन Z. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये कव्हर केलंय. तर आता पाहूया RC सिरीज सर्किट, ज्याच्यामध्ये रेजिस्टर आणि कॅपॅसिटर कनेक्टेड आहेत. दोघांचे इंडिव्हिज्युअल फेजर डायग्राम्स इथे ड्रॉ केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आपण फेजर ॲडिशन केलेलं आहे. परत एकदा मी लिहून घेतो. V इज इक्वल टू VR फेजर प्लस VC फेजर, ज्यालाच आपण V स्क्वेअर VR स्क्वेअर प्लस VC स्क्वेअर असंही लिहू शकतो. इम्पिडन्स लिहून घेऊया. R प्लस काय येईल? JXC. करेक्ट. आणि XC ची व्हॅल्यू आहे XC इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा C. तर आता परत करंट फाइंड आउट करूया आपण. I इज इक्वल टू V अपॉन Z विच इज इक्वल टू V अपॉन अंडर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर. 5 इथे सुद्धा काढून घेऊया आपण. 5 ची व्हॅल्यू कशी येईल? tan phi इक्वल टू VC अपॉन VR विच इज इक्वल टू डायरेक्टली लिहितोय XC अपॉन R. करंटने मल्टिप्लाय केलं आणि नंतर दोन्ही ठिकाणून करंट आपण कॅन्सल आउट करून टाकले. लास्ट एक्झाम्पलमध्ये बघितलेलं तसंच इथे करतोय. आणि XC ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूया. XC ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन ओमेगा C आणि R ॲज इट इज. त्यामुळे फायची व्हॅल्यू आपल्याला मिळेल फाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1 अपॉन ओमेगा C R. आणि फाय आपण कॉस फायच्या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्यावर आपल्याला मिळेल पॉवर फॅक्टर. कॉस फाय आहे पॉवर फॅक्टर. तर इथे जर तुम्ही पॉवर फॅक्टर काढला तर तो तुम्हाला मिळेल लीडिंग. आणि RL सर्किटमध्ये तुम्ही काढला जो मगाशी आपण बघितला, इथे RL सर्किट आहे, तिकडे आपल्याला मिळेल पॉवर फॅक्टर लॅगिंग. तर आता पाहूया RLC सिरीज सर्किट, ज्याच्यामध्ये R, L आणि C
तिन्ही आपण सिरीजमध्ये जॉईन केलेले आहेत. इथे फेजर डायग्राम तुम्ही बघू शकता, VR आणि I इन फेज आहेत. इथे आपण करंटला रेफरन्स फेज घेतलाय म्हणजे ॲट अन अँगल 0. त्यामुळे VLच्या केसमध्ये आपण बघू शकतो की इंडक्टिव्ह जे व्होल्टेज आहे, इंडक्टरच्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो आपला लीड करतोय करंटपेक्षा, आणि जो व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर आहे तो आपल्या इथे लॅग करतोय. आणि आपण असं इथे अज्युम केलंय की व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर हा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटरपेक्षा जास्त आहे, त्यामुळे आपण त्याची फेजर ॲडिशन केली, तुम्ही ते बघू शकता. तर आता आपण इथे लिहून घेऊया व्होल्टेजचं इक्वेशन, V इज इक्वल टू VR फेजर प्लस VL मायनस VC, ह्याचंही इंडिव्हिज्युअल फेजर आहेत, ज्याला आपण असे लिहू शकतो V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ VR स्क्वेअर प्लस VL मायनस VC द होल स्क्वेअर. आता आपण इथे स्क्वेअरची टर्म्स घेतली आहे, त्यामुळे VC पहिला घेतला किंवा VL पहिला घेतला आपल्याला ही व्हॅल्यू पॉझिटिव्हच मिळेल, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येणार नाही कॅल्क्युलेशनमध्ये. झेडची व्हॅल्यू सुद्धा लिहून घेऊया. झेड इज इक्वल टू R प्लस जे XL मायनस XC. इथे कुठलाही आपण पहिल्यांदा घेऊ शकतो, त्यानुसार ही बाहेरची जी टर्म आहे प्लसची जी साईन आहे ती आपली चेंज होईल. मॅग्निट्यूडमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपण स्क्वेअर करतोय, ते आपल्याला मिळेल R स्क्वेअर इज प्लस XL मायनस XC द होल स्क्वेअर. हे सगळं आहे अंडर रूट. करंट सुद्धा इथे काढून घेऊया. I इज इक्वल टू V अपॉन झेड. मी इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत नाही, त्याच येईल ॲज इट इज. फाय काढून दाखवतो कसा येईल. फाय इज इक्वल टू येईल आपल्या इथे tan इनवर्स ऑफ XL मायनस XC डिवायडेड बाय R. इमॅजिनरी जो पार्ट असतो तो आपला वरती येईल, म्हणजे XL अपॉन XC जो इमॅजिनरी पार्ट आहे जे सोबत, तो आपला न्यूमरेटरमध्ये येईल, आणि जो रिअल पार्ट आहे रेजिस्टरवाला तो येईल डिनॉमिनेटरमध्ये. आणि ही जर व्हॅल्यू आपण पुढे cos phi मध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला मिळेल पॉवर फॅक्टर. तर आता आपण पाहूया कॉम्बिनेशन ऑफ द रिएक्टन्स. म्हणजे सपोज XL आणि XC जे आपण मगाशी डिस्कस केलं, तुम्हाला जर डाऊट पण असेल की XL पेक्षा जर XC मोठा असेल किंवा XC पेक्षा जर XL मोठा असेल तर त्यावेळी काय काय चेंजेस येऊ शकतात. तर आपण इथे बघूया. फर्स्ट कंडिशन आहे XL मायनस XC, ही जी टर्म आहे ती पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच XL इज ग्रेटर दॅन XC. जर XL म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स जर कॅपॅसिटीपेक्षा जास्त असेल तर ओव्हरऑल सर्किट आपण इंडक्टिव्ह बिहेव करतं असं आपण म्हणू शकतो. जर सर्किट इंडक्टिव्ह बिहेव करतं म्हणजेच आपण असंही म्हणू शकतो की पॉवर फॅक्टर आपला लॅगिंग इन नेचर असणार, कारण इंडक्टरमध्ये जो करंट आहे तो व्होल्टेजपेक्षा लॅग करतो, म्हणजेच पॉवर फॅक्टर आपला आहे तो लॅगिंग इन नेचर असं आपण त्याला म्हणू शकतो. आपली सेकंड कंडिशन आहे जर XL मायनस XC ही जर टर्म निगेटिव्ह असेल, म्हणजेच कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आपला इंडक्टिव्ह रिएक्टन्सपेक्षा जास्त असेल, तर त्यावेळी आपण टोटल सर्किट कॅपॅसिटिव्ह आहे असं म्हणू शकतो. टोटल सर्किट कॅपॅसिटिव्ह सर्किट्स म्हणून बिहेव करेल. याचाच अर्थ पॉवर फॅक्टर आपल्याला मिळेल लीडिंग, कारण कॅपॅसिटरच्या केसमध्ये आपल्याला करंट हा व्होल्टेजपेक्षा लीड करतो, त्यामुळे आपण त्याला लीडिंग इन नेचर म्हणू शकतो. करंट लीड्स व्होल्टेज. इथे येईल आपला करंट लॅग्स व्होल्टेज. आणि जर थर्ड कंडिशनमध्ये XL मायनस XC ही जर टर्म 0 असली, म्हणजेच XL इज इक्वल टू XC असेल, म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज इक्वल टू जर कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स असेल, तर त्यावेळी आपण म्हणू शकतो जे टोटल सर्किट आहे ते रेझिस्टिव्ह सर्किट सारखं बिहेव करेल, म्हणजे आपला जो पॉवर फॅक्टर आहे तो असेल युनिटी. आणि करंट अँड व्होल्टेज आर इन फेज. तर ही जी थर्ड कंडिशन आहे ती खूप महत्त्वाची आहे, ती आपण आता इन डिटेलमध्ये डिस्कस करूया. तर ही जी थर्ड कंडिशन आहे त्यालाच आपण रेझोनन्स कंडिशन असंही म्हणतो. तर रेझोनन्स कंडिशनची डेफिनेशन काय आहे? इट इज अन AC सर्किट containing reactive elements which is L and C is said to be in resonance when the circuit power factor is unity. मग त्याने काय सांगितलंय, सर्किटमध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे दोन्ही एलिमेंट्स प्रेझेंट असतील आणि तरी सुद्धा तुमचं पॉवर फॅक्टर जर युनिटी असेल तर त्या कंडिशनला आपण रेझोनन्स म्हणतो. आपण याआधी पाहिलं होतं की जर इंडक्टर आणि कॅपॅसिटर आपल्या सर्किटमध्ये जर प्रेझेंट असतील तर जे पॉवर फॅक्टर आहे तो कधीच युनिटी नसतो, तर एकतर लॅगिंग असतो किंवा लिडिंग असतो, कारण त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला एक फाय अँगल मिळतो इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या प्रेझेन्समुळे. परंतु इथे त्यांनी काय सांगितलं की इंडक्टर आणि कॅपॅसिटर दोन्हीही प्रेझेन्स असताना सुद्धा आपल्याला जर पॉवर फॅक्टर युनिटी मिळते तर त्याला आपण म्हणतो ही आहे रेझोनन्स कंडिशनची केस. तर आपण RLC सिरीज सर्किटमध्ये इम्पिडन्स कसा बघितला होता, Z इज इक्वल टू R प्लस जे XL मायनस XC.
आणि आपण मग अशी थर्ड नंबरची कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आपल्याला, एक्सेल इज इक्वल टू एक्सी, दोन्ही रिॲक्टन्सेसची व्हॅल्यू असेल इक्वल. जर एक्सेल मायनस एक्सी ची व्हॅल्यू जर इक्वल असेल आणि आपण इथे सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळेल, ही जी अख्खी टर्म आहे ही ती इक्वल टू होईल 0. त्यामुळे आपला इम्पिडन्स आहे तो रेझिस्टन्सच्या इक्वल होईल. जर सपोज आपण झेड एका साईडला घेतला इथे या साईडला, तर राहील इथे 1/r/z. आणि आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की cos फाय म्हणजे काय असतं, r/z. म्हणजेच आपण म्हणू शकतो की जो आपला पॉवर फॅक्टर आहे तो आहे युनिटी. करेक्ट, हे आपलं इथून प्रूव्ह झालं. तर आता आपण इथे बघितलं होतं की एक्सेल इज इक्वल टू एक्सी आहेत आणि हे आपण सिरीज रेझोनन्स बघतोय, त्यामुळे करंट सिरीजमध्ये आपला सेम असतो. त्यामुळे करंटने आपण सपोज इथे मल्टिप्लाय केलं, आय टाइम्स एक्सेल इज इक्वल टू आय टाइम्स एक्सी, तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल VL इज इक्वल टू VC. म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर या दोन्हीच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो सुद्धा आपल्याला इक्वलच मिळेल. आपण मगाशी एक इक्वेशन बघितलं होतं, टोटल अप्लाइड व्होल्टेज V इज इक्वल टू VR² प्लस VL मायनस VC द होल स्क्वेअर, आणि हे सगळं होतं अंडर रूट. करेक्ट. तर आता आपण इथे VL इज इक्वल टू VC ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, तर आपल्याला फायनली मिळेल ही जी अख्खी टर्म आहे ती आपली इक्वल टू होईल 0. त्यामुळे टोटल अप्लाइड व्होल्टेज इज इक्वल टू मिळेल आपल्याला VR, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आउट होऊन जातील. तर ह्याच्यावरून आपण एक सांगू शकतो की रेझोनन्स कंडिशनच्या केसमध्ये जो आपला अप्लाइड व्होल्टेज असतो तो डायरेक्टली रेझिस्टरच्या अक्रॉस आपल्याला मिळतो. तर AC सर्किटमध्ये आपण पाहिलं होतं की फ्रिक्वेन्सी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते, तसंच सेम रेझोनन्स कंडिशनच्या केसमध्ये सुद्धा आहे. काय आहे ते पाहूया. इथे लिहिलं आहे, द फ्रिक्वेन्सी ॲट विच द रेझोनन्स कंडिशन अकर्स इज कॉल्ड ॲज रेझोनंट फ्रिक्वेन्सी. तर रेझोनन्सची जी कंडिशन आहे ती एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवरच अपियर होते, त्या फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आणि ही एकच असते अख्ख्या सर्किटसाठी, ती कधीही व्हेरी होऊ शकत नाही. जर आपण इंडक्टर आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू चेंज केली तर कदाचित चेंज होऊ शकतो, पण जर फिक्स इंडक्टर आणि फिक्स कॅपॅसिटर असतील तर त्यासाठी आपली जी रेझोनंटची जी फ्रिक्वेन्सी असते ती सुद्धा आपल्याला एकच मिळते, ती एकपेक्षा जास्त कधीच असू शकत नाही. तर रेझोनंट फ्रिक्वेन्सी कशी फाइंड आउट करायची ते आपण बघूया. आपण पाहिलं होतं रेझोनन्सच्या केसमध्ये एक्सेल इज इक्वल टू एक्सी असतं. करेक्ट. तर एक्सेलचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगा एल, आणि एक्सीचा फॉर्म्युला काय आहे 1/ओमेगा C. तर आता आहे ही रेझोनंट कंडिशन, त्यामुळे मी याला ओमेगाला ओमेगा R सुद्धा म्हणतो, म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी, कारण तेव्हाच आपले दोन्हीही एक्सेल इज इक्वल टू एक्सी असतात. तुम्ही ओमेगाला डायरेक्टली ओमेगा R असं डिनोट करतो. दोन्ही ओमेगा एका साईडला घेऊया. इथे मिळेल आपल्याला ओमेगा R², एल डिनॉमिनेटरमध्ये घेतो राईट साईडला, मिळेल LC. ओमेगा आरची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 1/√LC. हे झालं अँग्युलर फ्रिक्वेन्सीच्या टर्ममध्ये. जर मला नॉर्मल फ्रिक्वेन्सीच्या टर्ममध्ये हवं असेल तर काय असतं, ओमेगा इज इक्वल टू 2πf. तर त्यामुळे जो 2π आहे तो मी इथे डिनॉमिनेटरमध्ये शिफ्ट करतो, आणि आपल्याला हर्ट्झच्या टर्म्समध्ये जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला इथे मिळेल 1/2π√LC. हे फार इम्पॉर्टंट आहे की आपल्याला युनिट कशामध्ये दिलेलं आहे. जर आपल्याला रेडियन पर सेकंडमध्ये जर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू विचारली तर आपण ओमेगा आर इज इक्वल टू 1/√LC फाइंड आउट करू शकतो, आणि जर आपल्याला हर्ट्झच्या टर्ममध्ये दिली तर 1/2π√LC हे आपण लिहू शकतो. तर युनिट लक्षात ठेवा, कारण त्याच्यावरूनच आपल्याला, आणि दोन्हीही ऑप्शन आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेले असतात, रेडियन पर सेकंडमध्ये सुद्धा आणि हर्ट्झमध्ये सुद्धा. तर तुम्हाला युनिट कोणतं विचारलं आहे ते तुम्ही बघा आणि त्यानुसार फाइंड आउट करा. तर आता आपण इंडिव्हिज्युअली पाहूया की रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे फ्रिक्वेन्सीनुसार कसे बिहेव करतात. ते आपण पाहिलं होतं की रेझिस्टर हा इंडिपेंडंट ऑफ द फ्रिक्वेन्सी असतो. जो AC मध्ये जसा बिहेव करतो तसा तो DC मध्ये बिहेव करतो. याचा अर्थ की त्याचा फ्रिक्वेन्सीची काही संबंध नाहीये, त्याची व्हॅल्यू जशी आहे तशीच्या तशी राहणार. त्यामुळे रेझिस्टरची व्हॅल्यू आपण एक स्ट्रेट लाईन म्हणून दाखवू शकतो. त्यानंतर दुसरा आहे आपला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला काय होता, एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल. तर इथे आपण पाहू शकतो की एक्सेलची जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली ओमेगावर डिपेंड आहे. म्हणजे सपोज जर मी ओमेगाची व्हॅल्यू वाढवली तर एक्सेलची व्हॅल्यू माझी वाढत जाईल. तर हेच आपण एका लिनियर लाईनने दाखवू शकतो, कारण ओमेगा वाढला तर माझा एक्सेल इन प्रपोर्शनल वाढला जाईल. सिमिलरली आपण एक्सीची कंडिशन बघूया. एक्सीच्या कंडिशनमध्ये एक्सी इज इक्वल टू 1 असतं ओमेगा C. तर ओमेगाची व्हॅल्यू आपण इथे बघू शकतो इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे एक्सीच्या.
म्हणजे जर ओमेगा मी इन्क्रीज केला तर एक्सीची व्हॅल्यू डिक्रीज करेल, आणि जर ओमेगाची व्हॅल्यू जर मी कमी केली तर एक्सीची व्हॅल्यू इथे वाढेल. त्यामुळे आपण इनव्हर्स कर्व इथे दाखवू शकतो एक्सीच्या केसमध्ये. तर आता इथे तुम्ही खाली बघू शकता आर, एक्सेल आणि एक्सी हे तिघांचंही वरती जे तिन्ही मी डायग्राम काढले ते तिन्ही मी इथे सुपर इम्पोज केले आहेत. आणि तुम्ही ह्याच्यात एक बघू शकता की ते तिन्ही ग्राफ जे आहेत ते एका पॉईंटवर इथे इंटरसेक्ट करत आहेत. इथे या पॉईंटवर तिन्ही इंटरसेक्ट करत आहेत. तर जिथे हे तिन्ही ग्राफ इंटरसेक्ट करतात त्याला आपण म्हणू शकतो ओमेगा आर, म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सीवर ते तिन्ही ग्राफ इंटरसेक्ट करतील. तर आता आपण तिन्ही ग्राफ कोणते आहेत ते एक लिहून घेऊया. तर हा जो स्ट्रेट लाईनचा जो ग्राफ आहे तो आहे आर साठी, जो लिनियरली इन्क्रीज होतो तो आहे एक्सेलचा, आणि जो इनव्हर्स प्रपोर्शनल आहे तो आहे एक्सीचा. इथे लक्षपूर्वक बघा की डॉटेड लाईनच्या लेफ्ट साईडला आपण बघू शकतो एक्सीचा ग्राफ हा एक्सेल आणि आरच्या ग्राफपेक्षा हायर व्हॅल्यूवर आहे ओमेगा आरच्या आधीच्या फ्रिक्वेन्सीसाठी. हा जो लालवाला ग्राफ आहे त्याची व्हॅल्यू एक्सेल आणि आर पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो की इथे एक्सीची व्हॅल्यू आहे ती ग्रेटर आहे एक्सेलपेक्षा. जर एक्सीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन एक्सेल असेल तर इकडचं जे सर्किट आहे ते आपण म्हणू शकतो लीडिंग बिहेव करत आहे, कारण एक्सीची पॉवर एक्सेलपेक्षा जास्त आहे. तसंच सिमिलरली आपण राईट साईडला या ओमेगा आर लाईनच्या राईट साईडला आपण बघू शकतो की एक्सेलची पॉवर ही एक्सी आणि आर या दोघांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो एक्सेलची जर व्हॅल्यू एक्सीपेक्षा जास्त असेल तर आपण म्हणू शकतो की हे जे सर्किट आहे ते लॅगिंग इन नेचर आहे. तर हा तुम्हाला बरेचदा क्वेश्चन डायरेक्टली विचारतो की ओमेगा आर फ्रिक्वेन्सीच्या हायर फ्रिक्वेन्सीज आहे तिथे आर एल सी सिरीज सर्किट कसं बिहेव करतं, लिडिंग करतं, लॅगिंग करतं की रेझिस्टिव्ह सारखं बिहेव करतं. इथे तुम्ही सांगू शकता ओमेगा आर पेक्षा ज्या हायर फ्रिक्वेन्सीज आहेत तिकडे आपण जे सर्किट आहे ते लॅगिंग बिहेव करतं, म्हणजे इंडक्टिव्ह बिहेव करतं. आणि ओमेगा आर पेक्षा जर कमी फ्रिक्वेन्सीच्या ज्या ओमेगा आर पेक्षा ज्याची व्हॅल्यू कमी असेल ज्या फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू तिकडे आपलं सर्किट लिडिंग सारखं बिहेव करतं. हे आपलं झालं तिन्ही इंडिव्हिज्युअली आपण ग्राफ बघितले आहेत. जर हे तिन्ही ग्राफ आपण सुपर इम्पोज केले आणि इंडिव्हिज्युअल जर आपण व्हॅल्यू याची फाइंड आउट केली ओमेगाची अगेन्स्ट द झेड, तर आपल्याला असा एक कर्व मिळेल ज्याचा जो सगळ्यात लोवेस्ट पॉईंट आहे तिकडे आपल्याला ओमेगा आर ही फ्रिक्वेन्सीवर आपल्याला तो लोवेस्ट पॉईंट मिळेल, ज्याची व्हॅल्यू आपण झेड मिनिमम अशीही दाखवू शकतो. आणि आपण मगाशी बघितलं होतं की झेड मिनिमम म्हणजे इम्पिडन्सची व्हॅल्यू ही आरचे इक्वल असते, कारण तिकडे एक्सेल आणि एक्सी हे दोन्ही कॅन्सल आउट होतील. इथे आपलं एक्सेल आणि एक्सी या पॉईंटवर दोन्हीची व्हॅल्यू इक्वल असते त्यामुळे ते दोन्हीही कॅन्सल आउट होतील, परंतु रेजिस्टर सर्किटमध्ये असेल त्यामुळे आपल्याला झेड मिनिममची व्हॅल्यू आरचे इक्वल टू मिळेल. तर हा तुम्ही ग्राफ इथे बघितला तर तुमच्या लक्षात राहील कसा आहे तो. त्याचा लोएस्ट पॉईंट आहे तो रेझोनंट फ्रिक्वेन्सीवर मिळेल, ज्याच्या राईट साईडला आपल्याला लॅगिंग सर्किट मिळेल आणि ज्याच्या लेफ्ट साईडला आपल्याला लीडिंग सर्किट मिळेल. तर आहे इम्पिडन्स वर्सेस फ्रिक्वेन्सीचा कोणता ग्राफ आहे ते पण लक्षात ठेवा. हा आहे इम्पिडन्स वर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ. तोच ग्राफ मी इथे परत एकदा ड्रॉ केला आहे कारण आपल्याला आता करंटशी कम्पेअर करायचं आहे. आयची व्हॅल्यू काय असते, आय इज इक्वल टू व्ही अपॉन झेड, म्हणजेच आय इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द झेड असंही आपण म्हणू शकतो. तर सिमिलरली जसा इम्पिडन्सचा ग्राफ आहे त्याचा एक्झॅक्ट अपोजिट ग्राफ आपला येईल करंटचा. म्हणजेच ओमेगा आर वर मला लोएस्ट इम्पिडन्स मिळालेला, त्यामुळे मला इथे करंटच्या केसमध्ये ओमेगा आर वर मला मॅक्झिमम करंट मिळेल. जेवढा इम्पिडन्सची व्हॅल्यू लो तेवढी करंटची व्हॅल्यू हाय. त्यामुळे ओमेगा आरच्या केसमध्ये सिरीज रेझोनन्समध्ये आपल्याला जो करंट आहे तो मॅक्झिमम अचीव होतो. तर आता इफेक्ट ऑफ द सिरीज रेझोनन्स बघूया. आपण सिरीज रेझोनन्स बघतो हे लक्षात ठेवा. पॅरलल रेझोनन्स आणि पॅरलल सर्किट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये इफेक्ट काय काय होतो सिरीज रेझोनन्समुळे. द इम्पिडन्स ऑफ द सर्किट इज मिनिमम अँड इज इक्वल टू द रेझिस्टन्स, हे आपण बघितलं. झेड इज इक्वल टू आर, करेक्ट. त्यानंतर करंट इन द सर्किट इज मॅक्झिमम, हे सुद्धा आता आपण बघितलं या ग्राफवर तुम्ही लक्षात ठेवू शकता. रेझोनन्सच्या कंडिशनमध्ये जो करंट असतो तो आपला मॅक्झिमम अचीव होतो. आणि पॉवर इन द सर्किट इज मॅक्झिमम, जर करंट माझा मॅक्झिमम आहे तर पॉवर सुद्धा मॅक्झिमम मिळेल. सिरीज रेझोनन्सच्या कंडिशनमध्ये आपल्याला मॅक्झिमम करंट, मॅक्झिमम पॉवर आणि लोएस्ट इम्पिडन्स आपल्याला अचीव होतो. कारण एक्सेल आणि एक्सी हे डायरेक्टली कट झालेत आणि इम्पिडन्सची व्हॅल्यू
आर प्लस दोन रिएक्टिव्ह एलिमेंट असतो. जर रिएक्टिव्ह एलिमेंट डायरेक्टली कट झाले तर फक्त आपल्याकडे रेझिस्टिव्ह एलिमेंटच होतो. त्यामुळे इम्पिडन्सची व्हॅल्यू ही आपल्याला सगळ्यात लोएस्ट मिळते सिरीज रेझोनन्सच्या कंडिशनमध्ये. तर आता आपण पाहूया क्वालिटी फॅक्टर म्हणजेच क्यू फॅक्टर काय आहे ते. तर इथे आपण बघू शकतो की रेशोमध्ये आपल्याला दिलेलं आहे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर और कॅपॅसिटर डिवायडेड बाय टोटल इनपुट व्होल्टेज म्हणजेच VL अपॉन V किंवा VC अपॉन V. तर ह्याला आपण अजून इलॅबोरेट करून लिहूया. आपण इथे VL अपॉन V ची कंडिशन घेऊया कारण दोन्ही इक्वल आहेत, सो तसाही काही इश्यू होणार नाही. तर आपण इथे लिहूया IXL डिवायडेड बाय I टाइम्स ऑफ द R. इथे परत करंट कॅन्सल आउट होईल, आपल्याला मिळेल XL अपॉन R विच इज इक्वल टू XL ची व्हॅल्यू आहे ओमेगा L डिवायडेड बाय R. आणि हे आपल्याला रेझोनन्सची जी कंडिशन आहे त्यासाठीच आपण डील करतोय. त्यामुळे ओमेगाला मी ओमेगा R सुद्धा लिहू शकतो म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी. सो मी डायरेक्टली लिहितो इथे Q इज इक्वल टू ओमेगा R स्मॉल r डिवायडेड बाय टोटल R. हे आहे क्वालिटी फॅक्टर Q असं आपण लिहू शकतो. वेअर ओमेगा R इज रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ओमेगा R इज रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आपण मग अशी रेझोनंट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू सुद्धा बघितली होती. काय आहे ती? ओमेगा R इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ LC. तर ओमेगा ची व्हॅल्यू क्यू मध्ये सबस्टिट्यूट केल्यावर बघूया आपल्याला काय मिळतंय. Q इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ LC मल्टिप्लाय बाय L अपॉन R. त्यामुळे टोटल Q ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल Q इज इक्वल टू 1 अपॉन R अंडर रूट L बाय C. ह्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन फ्रेम होतो आणि बऱ्याचदा विचारला सुद्धा आहे एक्झामला. तर आता पुढे आपण बघूया बँडविड्थ म्हणजे काय ते. तर डेफिनेशन सांगते ते इट इज अ रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी फॉर विच द व्हॅल्यू ऑफ सर्किट करंट इज ग्रेटर दॅन 70.70% ऑफ द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द करंट. म्हणजे द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी हे एका फ्रिक्वेन्सी रेंजसाठी डिफाईन केलं आहे जिथे करंटची जी व्हॅल्यू आहे, सर्किट करंटची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 0.707 टाइम्स द IMAX असेल. ती फ्रिक्वेन्सीची रेंज म्हणजे आपण इथे बघू शकतो की ही इथपासून तर इथपर्यंतची जी रेंज आहे जिथे 0.707 पेक्षा करंटची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे हा टोटल पोर्शन हा वरचा एवढा जो करंट आहे त्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सीची रेंज मिळेल ओमेगा 1 पासून ओमेगा 2 पर्यंतची. त्याला आपण म्हणतो बँडविड्थ. ह्याला आपण म्हणतो बँडविड्थ. आणि ह्याचा आपण बघू शकतो सेंटरचा जो पीक आहे तो आहे ओमेगा R म्हणजेच ओमेगा R म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आपण मगाशी बघितलं होतं हा जो ग्राफ होता करंट वर्सेस फ्रिक्वेन्सीचा ज्याच्यामध्ये जो मॅक्झिमम पीक आहे तो आपल्याला रेझोनंट फ्रिक्वेन्सीवर अचीव होतो. तर आपण बँडविड्थला फ्रिक्वेन्सीच्या टर्ममध्ये असेही लिहू शकतो ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. क्लिअर. आपण आता क्वालिटी फॅक्टर मगाशी बघितला तर क्वालिटी फॅक्टरच्या टर्म्समध्ये सुद्धा एकदा बघून घेऊया कसं असतो. तर क्वालिटी फॅक्टर म्हणजे काय आहे तर रेझोनंट फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 असंही लिहू शकतो आपण फ्रिक्वेन्सीच्या टर्ममध्ये. लास्टच्या स्लाइडमध्ये आपण R, L आणि C च्या टर्म्समध्ये इथे बघितलं होतं. हे बघा Q इज इक्वल टू 1 अपॉन R अंडर रूट ऑफ L अपॉन C. RLC च्या टर्म्समध्ये बघितलं होतं आणि Q आपण इकडे ओमेगाच्या टर्म्समध्ये इथे बघितलंय ओमेगा R अपॉन ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. म्हणजेच ह्याला आपण असंही लिहू शकतो Q इज इक्वल टू रेझोनंट फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय बँड विड्थ. हा सुद्धा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट असेल. जर तुम्ही मल्टिपल फॉर्म्युला जेवढे तुम्हाला समजून घेतले तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही की नक्की कुठला फॉर्म्युला काय आहे. आणि आपल्याला डायरेक्टली बऱ्याचदा रिलेशनशिप विचारलं जातं की जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली तर क्वालिटी फॅक्टर डिक्रीज होईल की इन्क्रीज होईल. हे जर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यानं तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर लास्टच्या स्लाइडमध्ये आपण क्यूची व्हॅल्यू आहे ती रेझोनंट फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय L अपॉन R ह्याच्या टर्म्समध्ये बघितली होती. तर त्यालाच आपण पुढे घेऊन जाऊया आणि सांगू शकतो की इथे लिहिलंय ओमेगा R डिवायडेड बाय L अपॉन R. ह्याला थोडी ॲडजस्टमेंट करतो मी. इथे रेझोनंट फ्रिक्वेन्सी मी टॉपलाच ठेवतो आणि डिवायडेड बाय हा L आहे तुम्ही डिनॉमिनेटरमध्ये इथे घेतला. त्यामुळे फॉर्म्युल्यामध्ये काही चेंज झाला नाही आहे. पण आपण आता या फॉर्म्युलासोबत आपण कंपॅरिझन करू शकतो जिथे रेझोनंट फ्रिक्वेन्सी जी आहे न्यूमरेटरमध्ये ॲज इट इज राहील आणि कंपेअर केल्यावर आपल्याला मिळेल की जी बँडविड्थची जी व्हॅल्यू आहे बँडविड्थ इज इक्वल टू R अपॉन L. तर हा सुद्धा डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो आणि विचारला आहे बऱ्याचदा की सिरीज कंडिशनमध्ये जी बँडविड्थची व्हॅल्यू आहे
ती रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या टर्म्समध्ये कशी येते. तर हे इथे खूप महत्त्वाचं आहे, किंवा तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की इट इज डिपेंडंट ऑन कॅपॅसिटर ऑर नॉट. त्याची बँडविड्थची जी व्हॅल्यू आहे ती इंडिपेंडंट ऑफ कॅपॅसिटन्स असते. भले सिरीज सर्किटमध्ये आर, एल आणि सी ही तिनेही प्रेझेंट असतील, तरी जी बँडविड्थची व्हॅल्यू आहे ती कधीच कॅपॅसिटरवर डिपेंड नसते. त्यामुळे आपण असंही लिहू शकतो की बँडविड्थ इज इंडिपेंडंट ऑफ कॅपॅसिटन्स व्हॅल्यू. तर रेझोनंट फ्रिक्वेन्सीला आपण अजून एका फॉर्म्युलाने लिहू शकतो, ते म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ ω2 आणि ω1 अंडर रूट. ω_r इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ω2 आणि ω1चं प्रोडक्ट. तर हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत बँडविड्थ, क्वालिटी फॅक्टर आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या टर्ममध्ये. आणि आपल्याला डायरेक्टली एक्झाममध्ये असेच क्वेश्चन येणार आहेत BMC JEEच्या, ज्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युले विचारू शकतात. पण जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायची गरज लागणार नाही. हे व्हिडिओ एकदा पुन्हा बघा, जर तुम्हाला नाही समजलं तर एक्झामच्या आधी परत एकदा बघा, नीट नोट्स लिहून काढा. तुम्ही 2-3 वेळा जर फॉर्म्युले स्वतःहून लिहायचा प्रयत्न केला आणि जर कन्सेप्ट समजून जर तुम्ही फॉर्म्युला लिहायचा प्रयत्न केला तर इझिली तुमच्या या गोष्टी लक्षात राहतील. तुम्हाला पाठ करायची गरज लागणार नाही. तर इथे आपली लेक्चर 5ची थेअरी कंप्लीट झालेली आहे. याच्यामध्ये आपण RLC सिरीज सर्किट आणि रेझोनन्स कंडिशन बघितले आहेत. तर ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आपण ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर केलेले आहेत, लेक्चर 5 पार्ट B मध्ये, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटन आहे त्याच्यावर प्रोव्हाइड करीन. ती नक्की आवर्जून बघा, ज्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामचे आणि SSC JEEचे म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे एक्झामचे जे पेपर आहेत त्याच्यातले ह्या टॉपिकशी रिलेटेड जे क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत ते सुद्धा डिस्कस केलेले आहेत. आणि बाकीच्या स्टेट PSU एक्झाममध्ये सुद्धा किंवा जे येण्याचे चान्सेस आहेत ते क्वेश्चन सुद्धा आपण त्याच्यामध्ये टोटल कव्हर केलेले आहेत. तर ती व्हिडिओ आवर्जून बघा. आणि काही असे कन्सेप्ट आहेत जे फक्त क्वेश्चन सोबतच चांगलेपणे एक्सप्लेन करू शकतात. सो त्याच्यामध्ये मी काही नवीन 1-2 कन्सेप्ट सुद्धा डील केलेले आहेत ह्या थेअरीच्या व्यतिरिक्त. जर तुम्हाला या थेअरीमध्ये जर काय समजलं नसेल किंवा काही जर काही डाऊट असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ती व्हिडिओ क्वेश्चनची नक्की बघा, ज्यामुळे तुमचे हे सुद्धा कन्सेप्ट पुन्हा एकदा कव्हर होतील आणि काही नव्याने कन्सेप्ट सुद्धा कळतील. तर आपण भेटूया आता पुढच्या लेक्चरमध्ये, म्हणजेच या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये.